विरार पूर्वेकडील विजयनगरमधील रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा एक भाग कोसळला। इमारतीमध्ये 30 ते 35 कुटुंब वास्तव्याला दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अरुंद रस्त्यामुळे बचाव कार्यात सुद्धा मोठे अडथळे येत आहेत। यावेळी या घरमालकांची आणि रहिवाशांची बातचीत केली। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। विरार पूर्व येथील विजयनगर या परिसरात असलेल्या रमाबाई आंबेडकर या इमारतीचा काही भाग हा काल मध्यरात्री 12च्या सुमारास कोसळला आणि त्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफची टीम असेल, अग्निशमन दल असेल, हे घटनास्थळी पोहोचलं। मात्र रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते रात्रीपासून सुरू आहे। मात्र त्यात काही अडचणी येत होत्या, कारण की आजूबाजूला या इमारतीच्या, आपण जी समोर इमारत पाहतोय या इमारतीच्या आजूबाजूला काही बैठ्या चाळी होत्या आणि त्या ठिकाणाहून कोणतीही गाडी किंवा अग्निशमन दलाची गाडी, रुग्णवाहिका ही आज जाणं शक्य नव्हतं। त्यामुळे जितकं जमलं तितकं एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। मात्र अजूनही काही जण अडकल्याची भीती आहे। मात्र मलबा आतला काढण्यासाठी जागा नाहीये आणि अशा परिस्थितीत आता बाजूला असलेली जी बैठ्या चाळीची घरं आहे ती त्याच्यावरची कारवाई जी आहे ती पालिकेकडून करण्यात आलेली आहे आणि सध्याही काही घरं जी आहेत त्या परिसरातली ती तोडण्याचं काम सुरू आहे। सर, तुमचा रूम नंबर किती होता, तुम्ही किती वर्षापासून होता आणि नेमकं तो तोडायच्या आधी पालिकेने सांगितलं होतं का, नोटीस दिली होती का, नेमकं काय झालं? आम्हाला रूम तोडायची तर नोटीस नाही दिली। आम्हाला सांगितलं फक्त पुढचे 2 रूम तोडणार, आतमध्ये हे करायला। आम्ही बोललो ठीक आहे। आमचा रूम तर 2005 पासूनचा, ही बिल्डिंग नंतर झालेली आहे साहेब। आणि आता तर पूर्ण रूम झोपवला, काही एक सांगितलं नाही, सामान सकट सगळं झोपवलंय। काय बघा ना तुम्ही, त्याच्यामध्ये काय शिल्लक ठेवलंच नाही आम्हाला। रात्रीपासून आणि आतमध्ये पण नाही। आम्ही त्यांना सरळ विचारलं होतं, साहेब आम्ही पाठून रूम खोलतो पाठच्या विंडोने आणि सामान काढतो, आम्हाला तिकडे जायलाच दिलं नाही। आणि आता पूर्ण रूम तोडून टाकले। 2 रूम सांगितले आणि 6 रूम तोडले। अल्टिमेटम दिला होता का? आम्हाला काहीच माहिती नव्हतं। हे अश्रू खरं तर अनावर झाले। त्याचं कारण ज्यावेळेस हक्काचं घर जातं त्यावेळेस काय परिस्थिती उद्भवते ही या नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते आणि त्यामुळेच नेमकं हे सगळं दुःखाचं डोंगर यांच्यावर कोसळलेलं आहे। नेमकं काय घडलं, काय बातचीत केली, काय घडलं पूर्ण सविस्तर माझ्याशिवाय कोणी बघितलेलं नाही। जेव्हा ती बिल्डिंग खाली कोसळत होती तेव्हा वस्तुस्थिती मीच तिथं जागेवरती होतो, एकटाच मी माणूस आणि माझ्या जोडील दुसरा एक मित्र। बिल्डरला कॉल करून सांगेपर्यंत बिल्डर आला, त्याच्यामध्ये 10 मिनिटं गेली। तोपर्यंत 10 मिनिटांमध्ये बिल्डर या कॉर्नरला आला, तोपर्यंत 1 सेकंदामध्ये माझी मुलं, मी मुलांना सांगितलं तुम्ही आतमध्ये जा रूममध्ये, आणि 1 सेकंदामध्ये ह्यांना सांगितलं दरवाजामध्येच ही लोक होते 7-8 जण, माझ्या बाजूवाले 4-5 जण आणि माझी 2 मुली आणि माझी मिसेस आणि मी। आणि 2 सेकंदासाठी फक्त असं 2 सेकंद मी असा उलटा फिरतोय पाठीमागे जायला, मी त्या बिल्डिंगच्या खाली होतो आणि 2 सेकंदामध्ये बिल्डिंग खाली आली आणि मी कसा त्या साईडला गेलो मला पण कल्पना नाही, माझी मुलं कशी वाचली मला पण माहिती नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दळवी, विरार।